जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेत आपण गुरुलक्षण समास बघत आहे. समर्थ रामदास सद्गुरू कशा पद्धतीचे असतात आणि गुरु कसे असतात जे सद्गुरू असत नाहीत, असा सगळा विषय आपल्याला प्रतिपादन करतायत. ते आपल्याला म्हणाले की करामती दाखवणारे, चमत्कार करवणारे हे सद्गुरू असत नाहीत. मोक्ष देणारे गुरु हे सद्गुरू आहेत आणि ते या सगळ्यांपासून निराळे असतात. व्यावहारिक विद्या शिकवणे आणि मोक्ष ज्ञान देणे यामध्ये खूप फरक आहे. हा विषय सांगताना काल समर्थांनी आपल्याला सांगितलं की वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लानी करी, तेथे उडी घालून तारी तो सद्गुरू जाणावा. शिष्याच्या उद्धारासाठी ज्यांना कळवळा येतो आणि त्या कळवळ्यामुळे, प्रेमामुळे जे या भवनदीमध्ये उडी मारतात आणि त्यातून शिष्याला बाहेर काढतात, असे सद्गुरू असतात. सद्गुरूंचं वर्णन खरं म्हणजे कोणत्याही प्रकारे शब्दांनी करता येत नाही. तरीही समर्थ जास्तीत जास्त प्रयत्न करून आपल्याला सांगतायत की सद्गुरू कसे असतात, ते नक्की काय करतात. आता कालपर्यंत आपण 14 ओव्या पाहिल्या. 15व्या ओवीत समर्थ काय म्हणतायत पहा. फोडूनी शब्दाचे अंतर, वस्तू दाखवी निजसार, तोची गुरु माहेर अनाथांचे. शब्दांचं अंतर फोडून दाखवतात, म्हणजे वेदांमध्ये काय सांगितलेलं आहे ते शिष्याला नीट समजावून सांगतात. सद्गुरूंचे हे लक्षण समर्थांनी माहेर या शब्दाशी जोडले. समर्थ काय म्हणतायत, असे सद्गुरू हे अनाथांचे माहेर आहेत. आता हा विषय आपण थोडा समजून घेऊया. आपण अनाथ आहोत याची जाणीव आपल्याला आहे का? आपण आपल्या आईवडिलांना आपले जन्मदाते मानतो. वस्तुतः आपला जन्म झालेला आहे आत्म्याच्या सत्तेमुळं. असं पहा, जर आईवडिलांच्या ठिकाणी चैतन्य तत्व नसतं तर आपला जन्म तरी झाला असता का? आणि आपल्या जन्माच्या मागे सुद्धा चैतन्याचीच सत्ता आहे, म्हणून जीव या देहामध्ये नांदत आहे. जोपर्यंत जीव अहंकाराच्या अधिपत्याखाली जगतो तोपर्यंत त्याला ही जाणीव होत नाही की आपण न्यून आहोत, अनाथ आहोत, कमी आहोत. ज्याला अहंकार आहे त्याला खरं म्हणजे जग ठेंगणं वाटत असतं आणि मी म्हणजे कोण असा भाव असतो. जसा जसा परमार्थ मार्गामध्ये, साधन मार्गामध्ये साधक पुढे जायला लागतो तसं तसं त्याला हे जाणवायला लागतं की आपण म्हणजे अक्षरशः कफ पदार्थ आहोत. कसपटा समानही म्हणता येणार नाही इतके आपण नगण्य आहोत. भगवंत तर या साऱ्या सृष्टीचा पसारा चालवतो आहे. कोणता अहंकार मी बाळगत होतो, खरं म्हणजे माझ्याकडे काहीच नाही, अशा पद्धतीचा लीनतेचा भाव त्याच्यामध्ये उतरायला लागतो. समर्थ म्हणतायत, सद्गुरू हे अनाथांचं माहेर आहेत. असा जो कोणी लीन झालेला शिष्य आहे किंवा अगदी अहंकार ज्याचा कोमल झालेला आहे, पूर्णपणे गेलेला नाही पण निश्चितच कोमल झालेला आहे, अशा साधकासाठी सद्गुरू हे माहेर असतात. आता माहेर ही उपमा ज्यांनी माहेर सोडून सासर धरलेला आहे अशा एखाद्या स्त्रीलाच कळेल की माहेरची माया काय असते. नवऱ्याकडे पुष्कळ संपत्ती आहे, विपुल धनधान्य आहे, सासू सासऱ्यांचं पण अगदी मुलीसारखं प्रेम आहे, पण आपली जन्मदाती आई ती आपली आई असते. तिने आपल्याला दूध पाजलेले असते, कडेवर घेऊन झोपवलेले असते. तिचा स्पर्श, तिचे शब्द, तिची माया ही आणखी कशाशीही तुलना न करण्यासारखी आहे. जी मुलगी आपलं सार सर्वस्व सोडून सासरी येते
आपलं नावही बदलते, आपली ओळख बदलते. तिची आई बदललेली नसते. मातृप्रेम बदलेल कसं? जीवन तिचं सासरी येऊन बदलतं खरं, पण आई ती आईच असते ना. आईच्या आठवणीनं, माहेरच्या आठवणीनं तिच्या काळजात काय होतं हे तिचं तीच जाणते. ते पुरुषाला कळणार नाही किंवा अन्य कुठल्या स्त्रीला कळणार नाही. जिनं आपल्या आईवडिलांना मागं टाकलं आणि फक्त त्यांच्या विश्वासावरती किंवा नवऱ्यावरच्या विश्वासावरती ती सासरी येऊन राहिली, तिलाच माहेरची माया कळते. असं हे माहेर आहे, जे खरं म्हणजे आपल्या अंतःकरणाच्या अगदी खोल जाऊन बसलेलं आहे, पण आपला देह असतो सासरी. असं हे माहेर. या माहेराची उपमा सद्गुरूंना देतायत समर्थ. साधक कुठे आहे? साधक खरं म्हणजे प्रपंचामध्ये आहे, संसारात आहे. रज तम सत्व या त्रिगुणांमध्ये आहे. देहावरती राहून तो त्याची कर्तव्य कर्म करतोय. देहाच्या अंगानं सुख दुःख सगळं काही भोगतोय. पण अंतःकरणामध्ये ध्यास आहे भगवंताचा, आपल्या आत्मस्वरूपाचा. बरं, तो नुसता ध्यास नाही आहे. हा ध्यास धरायचा कसा हे शिकवलं कुणी? अर्थातच सद्गुरूंनी. त्यामुळं ते सद्गुरूसुद्धा अंतःकरणात अगदी खोलवर जाऊन बसलेले आहेत. वर करणी पाहताना अशी साधक व्यक्ती देहानं वेगवेगळ्या गोष्टी करत असेल. कोणी एखादी स्त्री नोकरी करत असेल, घरातील कामं, लहान मुलांना मोठं करणं हे करत असेल, तर कोणी एखादा पुरुष घरातील कामं करून बाहेरची नोकरी करत असेल. सगळं काही करताना अंतःकरणात मात्र त्यांनी सद्गुरूंना धरलेलं असेल. अंतःकरणात असेल तर ती सद्गुरूंची आठवण, त्यांचा ध्यास, त्यांचं स्वरूप, त्यांचं बोलणं, त्यांचा उपदेश. जसं सगळं सोडून सासरी आलेल्या त्या मुलीच्या अंतःकरणामध्ये खोल माहेर असतं, माहेरची माया असते, तसं या साधकाच्या अंतःकरणात सद्गुरू असतात, सद्गुरूंचं प्रेम असतं. ही साधकावस्था समर्थ इथं सांगत आहेत. आणि या साधकावस्थेच्या निमित्तानं सद्गुरू कसे माहेर असतात तेही समर्थ सांगतायत. इथे समर्थ ओवीच्या सुरुवातीला म्हणतायत, फोडूनी शब्दांचे अंतर वस्तू दाखवी निजसार. याचाही अर्थ आपण जरा खोल जाऊन पाहूया. वेदांमध्ये काय सांगितलेलं आहे ते सद्गुरू समजावून सांगतात. ही गोष्ट खरीच आहे, पण शब्दांचं अंतर फोडणं म्हणजे काय याकडे आपण सूक्ष्मतेनं पाहूया. समर्थ इथे शून्यावस्थेचं वर्णन करत आहेत आणि म्हणतायत, फोडून शब्दाचे अंतर वस्तू दाखवी निजसार. वस्तू म्हणजे काय? वस्तू म्हणजे ब्रह्म, आत्मवस्तू, आणि ही निजसार असते असं समर्थ म्हणतायत. निज म्हणजेच आपलं आत्म आणि आत्म्याचं सार म्हणजे वस्तू, आत्मतत्व म्हणजेच ब्रह्म. शब्दांचं अंतर फोडून दाखवलं की वस्तू दिसते, ब्रह्म दिसते, असा इथे सूक्ष्म अर्थ आहे. यापूर्वी निरूपणामध्ये शून्यावस्था पाहताना आपण बघितलंय की आपल्या मनामध्ये एकामागून एक विचार कसे येतात. आपण डोळे मिटून बसलो की विचारांचं काहूर माचतं असं आपण म्हणतो. हे काहूर म्हणजे नेमकं काय आहे? असंबद्ध विचारांची साखळी निर्माण होते. कधीकधी एका विचाराला चिकटून म्हणजे एका विचाराचा संदर्भ घेऊन दुसरा विचार असतो, तर कधीकधी विचार अगदीच असंबद्ध असतात. कधी जगाच्या तापमानाचा विचार येईल, तर कधी शहरातल्या ट्रॅफिकचा विचार येईल, कधी घरातल्या घडामोडींचा, कधी आप्तेष्ट नातेवाईक, कुणाचाही विचार कधीही येऊ शकतो. त्याला काही धरबंध नाही. आपल्या जीवावर झालेले संस्कार, आपल्यामध्ये असलेली स्मृती, आपल्यामध्ये असलेले सत्व रज तम हे गुण, त्या गुणांचं प्रमाण, या सगळ्यांवरती हे विचार अवलंबून असतात. अर्थातच हे विचार आपल्या चित्ताची अस्थिरता दाखवतात. साधनेमध्ये आपल्याला आपलं मन, आपलं चित्त, आपली बुद्धी याचे सगळे व्यापार थांबवायचे आहेत.
शून्य करायचे आहेत. साधनेला बसल्यानंतर हे जे विचार येतात ते अत्यंत वेगानं येत असल्यामुळं हे अखंड येत आहेत अशा पद्धतीचा एक भास निर्माण होतो. पंख्याची पाती असतात ना, वेगानं फिरत असल्यामुळं वेगवेगळी दिसतच नाहीत. पंखा हळू झाला की प्रत्येक पातं वेगवेगळं दिसतं फिरताना, आणि पंखा जर स्थिर झाला तर पात्यांमधील अंतरसुद्धा एकदम स्पष्ट दिसतं. आपल्या विचारचक्राचं अगदी असंच आहे. एकामागून एक विचार येताना त्यांचा वेग इतका असतो की त्या विचारांमध्ये अंतर आहे हे आपल्या ध्यानात येत नाही. सद्गुरुपदिष्ट साधना करत गेलं. सद्गुरुपदिष्ट हा शब्द आहे बरं का, आपल्या मनानं केलेली साधना नव्हे. सद्गुरू त्यांच्याकडे परंपरेनं आलेली साधना समजावून सांगतात की हे मन शांत कसं करायचं, आपल्या विचारांकडं साक्षीत्वानं कसं पाहायचं. या सद्गुरुपदिष्ट साधनेचा अभ्यास करत गेलं की मग लक्षात येतं दोन विचारांमध्ये अंतर आहे. अगदी क्षणाचं असेल पण आहे. त्या अंतराकडे लक्ष दिलं आणि निर्विचारतेचा अभ्यास केला की मग ते अंतर वाढायला लागतं. मग दोन विचारांच्या मध्ये दीर्घ अंतर असतं, ज्या अंतरात कोणताही विचार नसतो. शून्यावस्था असते, एकदम स्तब्धता असते. चित्त, मन एकदम शांत निस्तरंग झालेलं असतं. इथं काय घडलं? इथं शब्दांचं अंतर फोडलं गेलं. विचार म्हणजे तरी काय आहेत? शब्दच आहेत. जर तुम्हाला म्हटलं की शब्द नसलेला एखादा विचार सांगा पाहू, तर आपल्याला सांगता येईल का? शब्द शब्द एकत्र होऊन वाक्य होतं आणि वाक्य विचार रूपानं समोर येतं. आज दिवस कसा जाईल कुणास ठाऊक. पहिला शब्द आहे आज आणि शेवटचा शब्द आहे ठाऊक. शब्दच नसेल तर वाक्य येणार कुठून? अक्षरच नसेल तर शब्द तरी घडणार कुठून? म्हणजे शब्दांचं अंतर फोडलं जाणं याचा अर्थच विचार शून्य अवस्था, वृत्तीशून्य अवस्था. आणि या वृत्तीशून्य अवस्थेच्या बुडाशी निजसार आहे असं समर्थ म्हणतायत. तरंग जो निर्माण होतो तो संथ पाण्यावरती निर्माण होतो. आधीच पाणी जर डळमळत असेल, भरपूर लाटा त्याच्यामध्ये असतील, तर तरंग कसा दिसणार? सूक्ष्मसा तरंगही दिसतो, याचा अर्थ तो संथ पाण्यावरती उमटलेला आहे. हे संथ असलेलं पाणी आपल्या शांत चित्ताचं, शांत मनाचं प्रतीक आहे. अमनसुद्धा नाही बरं का. अमन याच्या पुढची पायरी आहे, जेव्हा साधक आणखी खोल जातो. आणि त्याच्याही पुढची पायरी उन्मन आहे, जेव्हा साधक आत्मस्वरूपाकार होतो. इथे फक्त शांत मन, शांत चित्त आपण पाहत आहे. मनाच्या चित्ताच्या पातळीवर कोणताही तरंग नाही, अशी शून्य अवस्था. वर्षानुवर्ष गुरुपदिष्ट साधनेमध्ये नियमितता ठेवली तर ही अवस्था गुरुकृपेनं प्राप्त होते. या अवस्थेमध्ये साधक आत्मशांतीचा अनुभव घेतो. ही जी शांतता आहे, या शांततेचं मूळ आपला आत्माच आहे. असं पहा, एका मोठ्या घमेल्यामध्ये आपण पाणी घेतलं. आता त्या पाण्यावरती जोपर्यंत पुष्कळ तरंग आहेत, तोपर्यंत त्या घमेल्याचा तळ आपल्याला स्थिर दिसत नाही, तोही हलता दिसतो. पण ज्यावेळी पाणी निस्तरंग होतं, त्यावेळी तो तळ एकदम शांत आणि स्वच्छ दिसतो. मग घमेल्याच्या तळाशी जे आहे ते स्पष्टपणे आपल्याला दिसत राहतं. साधकाला या शून्यावस्थेमध्ये असाच शांतीचा अनुभव येतो. कारण तिथे कोणत्याही प्रकारचा तरंग नाही, स्तब्धता आहे, शांतता आहे. आणि मग शांततेच्या आत डोकावून पाहिलं की आत्मवस्तू आहे, निजसार आहे. खरं म्हणजे शब्दांचा अंतर फोडणं आणि निजसार म्हणजे आत्मवस्तूपर्यंत पोहोचणं, हा प्रवाससुद्धा खूप मोठा आहे. एकदम शब्दांचं अंतर फोडलं गेलं म्हणजे निजवस्तू हाताला लागली असं होत नाही. पण
सद्गुरू हे अंतर फोडून दाखवतात. ते पाणी शांत करतात की बघ, या शांत पाण्याच्या तळाशी आत्मस्वरूप आहे. शांत चित्ताच्या मनाच्या आत आत्म्याचा अनुभव आहे. साधकाचं काय होतं? आत्म्याच्या अनुभवाची चुणूकच नसते. कारण बहिर्मुखतेचेच अनुभव असतात, इंद्रियांच्या अनुभवांचीच सवय असते. जेव्हा साधकाच्या लक्षात येतं की असं शून्य झाल्यानंतर तिथे शांतीचा अनुभव आहे, एक प्रकारचं आत्मिक समाधान आहे, तेव्हा त्या समाधानाची गोडी साधकाला लागते आणि त्याच्याकडून अधिकाधिक साधना होते आणि मग तो आपल्या आत्मस्वरूपापर्यंत आपोआपच पोचतो. समर्थ म्हणतायत, वस्तू दाखवी निजसार, शब्दांचं अंतर फोडून ही आत्मवस्तू सद्गुरू दाखवून देतात. आणि असे सद्गुरू त्या अनाथ शिष्याचे माहेर असतात. त्याचा अनाथपण सद्गुरू नसतील तर आहे. म्हणजे काय, तर त्याला सद्गुरूच सर्वस्व असतात. त्यांच्याशिवाय तो जणू अनाथच. त्यामुळे तेच त्याचं माहेर असतात. असा हा भक्तिप्रेमाचा संबंध. समर्थ पुढे म्हणतायत, जीव एकदेसी बापुडे, तयास ब्रह्मची करी रोकडे, फेडी संसार साकडे वचन मात्रे. जीव कसा आहे? एकदेसी आहे असं समर्थ म्हणतायत. अल्पज्ञ आहे. अशा अल्पज्ञ जीवाला ते साक्षात ब्रह्मच करतात. तयास ब्रह्मची करी रोकडे. ही केवढी अलौकिक अवस्था आहे पहा. नरजन्मामध्येच हे शक्य आहे की जीवानी ब्रह्मरूप व्हावं. आणि हे करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंकडे असतं. कारण त्या जीवाला गरज असते ती ज्ञानाच्या उपदेशाची. तो त्याला सद्गुरू करतात आणि मग जीवाचं ब्रह्म होतं. फेडी संसार साकडे वचन मात्रे. हे वचन म्हणजेच ज्ञानाचा उपदेश आहे. असं पहा, विद्यार्थी शाळेत जातो. तोच विद्यार्थी काही वर्षांनी डॉक्टर म्हणून समाजात दिसतो. म्हणजे काय, त्या मुलामध्ये डॉक्टर होण्याची क्षमता होतीच. फक्त त्याला योग्य मार्ग, योग्य शिक्षण याची आवश्यकता होती. ते मिळालं आणि तो डॉक्टर झाला. हे जसं व्यवहारात घडतं तसंच परमार्थामध्ये घडतं. जीवामध्ये क्षमता आहेच ब्रह्मरूप होण्याची. फक्त त्याला सद्गुरू भेटावे लागतात. सद्गुरू भेटले की त्याला ते ज्ञानाचा उपदेश करतात. ज्ञानाचा उपदेश म्हणजेच तत्वमसी याचा उपदेश. ते ब्रह्मच तू आहेस हा उपदेश सद्गुरू करतात. की तू देह नाहीस, मन नाहीस, बुद्धी नाहीस. जो देव तू शोधत आहेस तोच तू आहेस. तू स्वतःच तो देव आहेस. तुझा आत्मा हेच तुझं स्वरूप आहे आणि तोच सच्चिदानंद परमात्मा आहे. एकूण काय, तू आणि सच्चिदानंद परब्रह्म यात तिळमात्र फरक नाही. हा ज्ञानाचा उपदेश त्याला मिळाला, हे वचन त्याला मिळालं की त्याचं संसार चक्र फेटून जातं. म्हणजे तुटतं. त्यातून त्याची सुटका होते. जन्ममरणातून कशी सुटका होते हा विषय आपण अनेकदा पाहिलेला आहे. कारण या जन्माचं मूळ जे वासना आहे तेच तिथून निघून जातं. कारण जीव ब्रह्मरूप होतो. वासनांमध्ये तो तोपर्यंतच आहे जोपर्यंत जीवभावावरती आहे. मी जीव, मज बंधनं, मज आहे जन्म मरण, या अज्ञानात तो जोपर्यंत आहे तोपर्यंत वासनेचा स्पर्श आहे. इच्छा, कामना, विकार यांचा स्पर्श आहे. सद्गुरूंच्या वचनाप्रमाणे जर त्यानं अनुभूती घेतली की मी म्हणजे तेच आहे, ते आत्मतत्वच मी आहे, तर त्याचं जीवभावाचं बंधन तुटतं आणि अर्थातच संसार चक्रातून त्याची सुटका होते. आणि हे जे सद्गुरू वचन आहे हेच महावाक्य आहे, तत्वमसी. आणि हेच वेदांचं सार आहे. पुढे समर्थांनी तेच सांगितलं आहे, जे वेदांचे अभ्यांतरी ते काढून अपत्यापरी, शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने. वेदांच्या अभ्यंतरी असणारं गुह्य ते काढतात आणि जणू आपल्या बाळाला घास भरवावा
तसं कानामध्ये हा घास भरवतात, उद्गार वचनाचा म्हणजेच महावाक्याचा. कारण ते ब्रह्मच तू आहेस, हेच वेदांचं खरं म्हणजे सार आहे. आणि हा आत्मभाव म्हणजेच भगवंताचं नाम आहे. म्हणून गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणतात, भगवंताचं नाम हे सर्व वेदांचं सार आहे. कारण हे नाम आत्मभावालाच निर्देशित करतं. जो राम आहे तोच तू आहेस, आणि तू जो आहेस तोच राम आहे, हाच रामनामाचा अर्थ आहे. पण आपलं काय होतं, हे ऐकल्यानंतर आपण आत्मस्वरूप झालो असं होत नाही. म्हणून इथं समर्थांनी घासाची उपमा दिली आहे. काय म्हटलंय त्यांनी? शिष्य श्रवणी कवळ भरी. जणू घास भरवावा तसं ते शिष्याला सांगतात. आई पहा लेकराला घास भरवते. लेकराला खायचं नसतं, तो तोंड फिरवतो, पण आई ते बघ चिऊ, ते बघ काऊ असं म्हणत म्हणत त्याला हळूहळू भरवत राहते प्रेमानं. तिची इच्छा असते त्याचं पोट भरावं. सद्गुरूही अगदी असंच करतात. आपण आत्मभावामध्ये स्थिर होत नाही. ते ब्रह्म तू आहेस असं ऐकल्यानंतर ब्रह्मरूप होत नाही. आपलं पोट लगेच भरत नाही. सद्गुरूंची इच्छा असते आपलं पोट भरावं, आपण आत्मभावानं परिपूर्ण व्हावं. तसं होत नसल्यामुळं सद्गुरू मग हळूहळू आपल्याला घास भरवतात. कधी आत्मभाव त्यांच्या वचनांमधून पटवण्याचा, ठसवण्याचा प्रयत्न करतात, तर कधी साधनेच्या माध्यमानं ते करवून घेतात. एकूण काय, आपल्याकडून ते साधना करवून घेतात आणि मग त्यांच्याच कृपेनं साधकाचं पोट भरतं. साधक आत्मभावामध्ये स्थिर होतो. समर्थ म्हणतायत, जे वेदांचे अभ्यंतरी ते काढून अपत्यापरी, शिष्य श्रवणी कवळ भरी उद्गार वचने. यापुढेही अनेक प्रकारे समर्थ सद्गुरू लक्षण सांगत आहेत. ते आता आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.